मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला एक आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सत्या आता मंजूला पाहण्यासाठी म्हणजेच तपासण्यासाठी डॉक्टर बनून गेलेला आहे आणि कशाप्रकारे सत्याने तात्याची गंमत केलेली आहे आणि तात्याला खतरनाक असा रिपोर्ट दिलेला आहे मंजूच्या डोळ्याबाबत. आता त्यांनी नक्की काय सांगितलंय, कसं सांगितलंय, तो कसा केलाय ते सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. तात्या इकडं मंजूच्या मागच लागलेला असतो की तुला आता डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. मंजू तात्याला सांगण्याचा प्रयत्न करते की मला डॉक्टरांना दाखवायची काही गरज नाही तात्या, कारण डॉक्टरांना, अतिशय चांगल्या डॉक्टरांना मी दाखवलेलं आहे आणि त्यांनी रिपोर्ट दिलाय की मला कधीच दिसू शकत नाही. पण तात्या म्हणतो, असं कसं? अगं तू माझी मानस कन्या आहेस मंजरी, त्यामुळं मी तुला चांगल्या डॉक्टरकडे दाखवणार आणि तुझे डोळे माघारी आणण्याचा मी अगदी 100% प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच मी आता एका चांगल्या डॉक्टरला बोलवलेलं आहे आणि उद्या तो येऊन तुझे डोळे तपासणार आहे. असा जेव्हा तात्यानं बॉम्ब फोडलाय, तेव्हा मात्र आता मंजिरीला काय करावं ते कळना गेलेलं आहे. कारण तात्याने एखाद्या डॉक्टरला बोलवलेलं असेल तर त्या डॉक्टरला मॅनेज करणं अवघड जाणार आहे आणि जर का तो डॉक्टर आला आणि त्याने जर का आपल्याला तपासलं तर आपल्याला स्वच्छ दिसतंय ही गोष्ट डॉक्टर सांगणार आणि मग आपलं बिंग फुटणार. या गोष्टीनं मंजू मात्र घाबरलेली आहे. ती तात्याला अजूनही म्हणते की मला डॉक्टरांना दाखवण्याची काहीच गरज नाहीये. पण आता तात्या काही केल्या ऐकायला तयारच नाही. तात्यानं मनाशी ठामच ठरवलंय आता मंजूचे डोळे दाखवायचेच. खरं तर तात्याला जेव्हा तिला त्याने बाहेर नेलेलं होतं आणि रस्त्यावर उभा केलं होतं तेव्हापासून त्याच्या डोक्यात संशय येतोय की कदाचित तिला दिसत असेल. पण नेमकं त्या दिवशी सत्या आला आणि सत्याने मध्ये टेम्पो घालून मंजूला वाचवलं आणि तात्याचं जे काय प्लॅन होता तो फिसकटला. म्हणून आता तात्याने असा प्लॅन केलेला आहे की काहीतरी करून डॉक्टरांच्या समोर हिला उभा करायचं आणि डॉक्टरांकडूनच काय सत्य आहे ते समोर आणायचं. पण आता मंजूला हीच गोष्ट नकोय, कारण जर का असं झालं तर काही खरं नाहीये हे मंजूला माहिती आहे. डॉक्टरांनी जर का काही टेस्ट केल्या तर आपण त्यांना काहीच सांगू शकणार नाहीये. आपण किती जरी त्यांना दिसत नाही असं म्हणलं तरी आपले डोळे मात्र खरे बोलतायत. डॉक्टरांना ती गोष्ट स्पष्ट कळणार आहे हे सगळं तिला कळलेलं असतं. आणि आता तात्यानं सांगितलेलं आहे ती गोष्ट तिला लवकरात लवकर सत्याला देखील सांगायची असते. आता तात्यानं सांगून टाकलंय डॉक्टर तपासायला येणारच आहेत. आता मंजूने त्यानंतर लगेच तिच्या रूममध्ये जाऊन सत्याला फोन लावलेला आहे. ती सत्याला सांगते, सत्या इथं खूप मोठा घोळ झालेला आहे. सत्या विचारतो काय झालं, तेव्हा ती म्हणते, अरे तात्या आता डॉक्टरांना घेऊन यायला लागलेले आहेत. मला काय करावं ते कळत नाहीये. सत्या लक्षात ठेव, जर का तात्याने डॉक्टरला आणलं तर डॉक्टर माझे डोळे चेक करणार आणि डॉक्टरांना सगळं काही स्पष्ट कळणार आहे. मला स्वच्छ दिसतंय ही गोष्ट त्यांच्या लक्षात येणार आहे. सत्या आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण जर का तात्याला हे कळलं की मला दिसतंय तर मग मात्र काय खरं नाहीये. तेव्हा सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका. हे बघा मी सगळं काही व्यवस्थित सेटल करेन, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा ती म्हणते, सत्या या घरात अजून मला खूप दिवस राहणं गरजेचं आहे, कारण ती आपली फाईल सापडलेली नाहीये. आर्यनचं आणि तात्याचं नक्की नक्की काय नातं आहे ते सापडलेलं नाहीये. मानिनीचा शोध अजून लागलेला नाही, त्यामुळं मला इथं राहावं लागणार आहे. सत्या पण काहीतरी करून तू ना मला या घरामध्ये राहण्यासाठी बरोबर या डॉक्टरला तू इथं येऊच देऊ नको, किंवा तुला जो काय पर्याय करायचा तो कर, पण तो डॉक्टर इथं आला नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेव. सत्या म्हणतो, अहो वाघमारे मला सगळं कळतंय, तुमची सगळी तारांबळ मला कळते, तुमची अडचण कळते, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही शांत राहा, असं त्याने सांगितलेलं आहे. पण आता मंजिरी मात्र अतिशय कासावीस झाली आहे, अस्वस्थ झाली आहे, कारण तिला माहिती आहे की हा तात्या अतिशय दुष्ट माणूस आहे. त्या दिवशी त्याने तिला मुद्दाम रस्त्यावर उभा केलेलं होतं. त्याला पाहायचं होतं की मंजूला दिसतंय का नाही, पण सत्या आला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत. म्हणून ते सत्याला सांगत आहे. सत्या म्हणतो, मला कळतंय तात्या कोणत्या थराला जाऊ शकतो ना, ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळं तुम्हाला दिसत नाहीये ही गोष्ट तात्याला पटलीच पाहिजे, असा काहीतरी मी उपाय करणार आहे, असा शब्दच आता सत्याने मंजूला दिलेला आहे. आणि त्यामुळं तो म्हणतोय, तुम्ही निश्चिंत राहा, मी आता काय करतो ना ते फक्त तुम्ही बघा, असं म्हणून त्याने आता मंजूला शब्द दिलेला आहे आणि फोन ठेवलेला आहे. फोन ठेवल्यानंतर मात्र सत्या इकडे चिंतातूर झालेला आहे आणि त्याला काय करावं ते कळत नाहीये. त्याने लगेच तो विषय त्याच्या सभेत म्हणजेच बलमा आणि जयदा पुढे मांडलेला आहे. बलमा आणि जयदाला सांगितलंय की अरे आता मोठा घात झालाय, कारण त्या तात्याने आता डॉक्टरांना घेऊन येणार आहे आणि डॉक्टरांनी जर का वाघमाऱ्यांचे डोळे चेक केले तर मग मात्र काही खरं नाही, कारण डॉक्टरांना सत्य परिस्थिती समजणार आहे. तेव्हा आता जयद्या आणि बलमा म्हणतात, काय करायचं आपण ते सांगा.
तेव्हा बलमाच्या डोक्यात लगेच एक प्लॅन आला. बलमा म्हणतो, तात्या कुठल्या डॉक्टरला घेऊन येणार आहे बघूयात, त्याला रस्त्यातच गायब करू, त्याला उचलून येऊ कुठेतरी, असं बलमाने लगेच डोकं चालवलं. सत्या म्हणतो, मला कळत नाहीये काय करावं, ते मात्र आता माझ्या डोक्यात येत नाही. पण आपल्याला त्या डॉक्टरला मात्र मंजिरीपर्यंत म्हणजेच वाघमारेपर्यंत कसल्याही परिस्थितीत पोहोचूच द्यायचं नाही. पण आता या गोष्टीचा वेढा उचललाय तो म्हणजे जयद्याने. कारण जयद्या नुकताच आता तात्यासाहेबांकडून जाऊन आलेला आहे आणि तात्यासाहेबाला त्यांनी अक्षरशः हात जोडून सांगितले की तात्यासाहेब मला राजकारणाचा तुम्ही खडानं खडा शिकवा, धडानं धडा शिकवा. तेव्हा लगेच तात्यासाहेब देखील खुश झाले आणि म्हणतो, अरे मी सत्याला किती सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने कधीच ऐकलं नाही, पण तू मात्र माझं ऐकलेलं आहेस, त्यामुळे आता मी तुला राजकारणातले सगळे डावपेच शिकवणार, असं तात्या म्हणलेलं आहे. म्हणजे आता तात्याचा जयद्यावर चांगला विश्वास बसलाय हे सगळं त्यांनी सत्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं तू काहीच काळजी करू नको, त्या डॉक्टरला कसा कुठं घेऊन जायचं ना हे आता मी ठरवतो. आणि त्या डॉक्टरनं जरी तात्याला फोन केला ना तरी त्याला कसा गुंडाळायचा आणि त्याला काय बोलायचं ना ते सगळं मी करू शकतो. कारण आता तात्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि आपल्या दोघांची भांडणं झालेली आहेत ना त्यामुळे तर अजूनच त्याचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे, असं सगळं जयद्याने सांगितलेलं आहे. तेव्हा बलमा सुद्धा खुश झालाय. बलमा म्हणतो, मग तर बरं झालं, आपला डॉक्टर जर का तिथून गेला तर आता सध्या दुसरं काय करायचं ते मला सांग, आता वहिनींपर्यंत कसं पोहोचायचंय ते मला सांग. तेव्हा सत्या म्हणतो, आता त्याची काळजी करू नका, जर का जयद्या तू त्या डॉक्टरचं काम करत असेल ना तर मग मात्र माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आहे, असं त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा जयद्याने बलमा विचारतात, नक्की तू काय करणार आहे? तेव्हा सत्या सांगतो, आता मी काय करणार आहे ना तर तुम्ही नुसतं बघतच राहा, माझ्याबरोबर बलमा तू यायचं आहे असं सांगितलंय. आणि आता बलमा आणि सत्या नेहमीप्रमाणे धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इकडे जयद्याने तोपर्यंत तात्यासाहेबांनी नेमकं कोणत्या डॉक्टरांना सांगितलेलं असतं ना त्याला बरोबर पकडलेला आहे. जेव्हा डॉक्टर हा साताऱ्यामध्ये आलेला असतो तेव्हा त्यांच्यापर्यंत जयद्या पोहोचलेला आहे आणि जयद्याने त्यांना सांगितलंय, तुम्ही तात्यासाहेबांच्या घरी चाललाय ना? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, हो मी त्यांच्या घरी चाललोय. हा पेशंट तपासायसाठी ना? ते म्हणतात, हो मला त्यांनी बोलवलंय. तो म्हणतो, अहो तात्यासाहेबांनी मलाच तुम्हाला न्यायसाठी पाठवलेलं आहे, पेशंट कुठं आहे काय आहे ना ते सगळं मी दाखवतो. अहो तात्यासाहेब एवढे महान व्यक्ती आहेत ना, गोरगरिबाचे दुःख त्यांना अजिबात सहन होत नाहीत. अहो दुःख म्हणलं की तिथं तात्यासाहेब उभाच राहिले, असे आमचे तात्यासाहेब आहेत. आणि आता यावेळेस तर मला आमदारकीचं ते तिकीट देणार आहेत. इतका त्यांचा माझ्यावर जीव आहे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता गोरगरिबांसाठी त्यांनी काय केलंय ना ते सगळं मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून आता त्याने त्या डॉक्टरांना गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. डॉक्टर म्हणतात, नेमकं तात्यासाहेबांना काय करायचं आहे? तेव्हा जयद्या म्हणतो, अहो आमच्या इथं ना काही काही लोकांच्या दृष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, काही लोकांना दिसत नाहीये, त्यांचे डोळे तपासायचे आहेत, अशी बरीचशी कामं आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो ती कोणती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तपासायला त्या तुम्हाला पाठवलेलं आहे. असं म्हणून आता जयद्याने एका व्यक्तीकडे त्या डॉक्टरांना घेऊन गेलेला आहे. खरं तर जयद्याने दुसऱ्याच व्यक्तीकडे घेऊन गेलेला आहे. त्या गावातल्या एका बाईकडे तो घेऊन जातो आणि डॉक्टरांना तिची समस्या सांगायला लागतो. तेव्हा ती बाई डॉक्टरांना सांगते, अहो म्हणजे मला ना कसं होतंय माहितीये का, संध्याकाळचा अजिबातच दिसत नाही आणि परत सकाळचं दिसतं, मला कळतच नाही की नक्की हा कसला आजार आहे ते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, कदाचित तुम्हाला रातआंधळेपणा असेल, मला तुमच्या काही टेस्ट करणं गरजेचं आहे. टेस्ट केल्या ना तर ते व्यवस्थितपणे आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर बरं वाटण्यासाठी काही समजा आपल्याला ऑपरेशन करावं लागलं तर ते सुद्धा आपण करूया. तेव्हा जयद्या त्यांना म्हणतो, अहो तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला जेवढा पैसा लागायचा आहे ना तेवढा सांगा, आपण तात्यासाहेबांना सांगूया. तात्यासाहेबांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे तात्यासाहेब इथं पाहिजे तेवढा खर्च करू शकतात. त्या बाई सुद्धा म्हणतात, हो तात्यासाहेब आहेत ना खूप मोठी व्यक्ती आहेत. आता मला सांगा, साधा रातांधळेपणाचा त्रास होतोय तर त्यांनी इतका मोठा बाहेरून डॉक्टर मागवला इथं, खरंच डॉक्टर मला दिसेल का हो, असं ती बाई बोलायला लागते. तेव्हा ती डॉक्टर म्हणतात, अहो तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्या जर का मी टेस्ट केल्या ना आणि त्यामध्ये जर का मला असं वाटलं की तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे, रातांधळेपणा तुमचा जाण्याची शक्यता आहे, तर निश्चित मी तुमच्यावर चांगला उपचार करील, असं सांगितलेलं असतं. तेव्हा ती बाई देखील खुश होते आणि डॉक्टरांना सांगते, खरंच असं होईल का? डॉक्टर म्हणतात, अगदी 100% असं होईल. आता बरोबर जयद्याने काय करायचं ते केलेलं आहे. डॉक्टर जायला पाहिजे होता मंजिरीकडे, मात्र बरोबर जयद्याने त्याला आता गावामध्ये आणलेलं आहे आणि गावातल्या लोकांची डोळे तपासायला त्याला पाठवलंय. इकडं आता सत्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सत्या वेश बदलून तात्यासाहेबांच्या घरी पोहोचलेला आहे. त्याने असा काय वेश बदललाय, तो मंजिरीला नव्हे आपल्याला सुद्धा ओळखू येत नाही की हा सत्याच आलाय म्हणून, आणि डायरेक्ट तो मंजिरीपर्यंत पोहोचलेला आहे. जेव्हा तो तिथे जातो तेव्हा मंजिरीचा तर विश्वासच बसत नाही. मंजिरी म्हणते, तुम्ही कोण आहात? तेव्हा तो म्हणतो, मी तुमचे डोळे तपासण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा आता मंजिरीला देखील धडकी भरली आहे, कारण आता हा डॉक्टर आपले डोळे तपासणार आणि आपले डोळे तपासल्यानंतर त्याला कळणार
की आपल्याला सगळं काही स्वच्छ दिसत आहे. आता सत्य आत्तापर्यंत यायला पाहिजे होता. सत्याला मी सांगितलेलं होतं, की असं काही होऊ देऊ नको. असे 100 विचार तिच्या डोक्यामध्ये चालू आहेत. पण सत्याने काहीच केलं नाही. या गोष्टीचा देखील तिला राग येतोय. आणि आता सत्या डॉक्टर बनून मंजिरीपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणतोय, "मला तुमचे डोळे व्यवस्थितपणे तपासावे लागतील. बघू बरं तुमचे डोळे." वाह! 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 खरंच तुमचे डोळे म्हणजे ना अगदी आरशासारखे स्वच्छ मला दिसतायत. तुम्हाला दिसत तर नाहीये ना? असे प्रश्न तो करू लागलेला आहे. तेव्हा तात्या सुद्धा तिथं जवळच आहे. आता मंजिरीला कळत नाहीये, की या डॉक्टरला काय सांगावं? कदाचित ह्याला सगळं काही कळू लागलंय की काय? अशी तिला भीती वाटू लागलेली आहे. आणि सत्यासुद्धा अगदी ओरिजिनल डॉक्टर असल्यासारखा मंजूच्या डोळ्यामध्ये पाहतोय आणि म्हणतोय, "तुमच्या काही चेकिंग करणं मला गरजेचं आहे." असं म्हणून त्याने आता त्याची मशीन काढलेली आहे आणि मंजिरीला त्यामध्ये बघायला लावलेलं आहे. मंजू त्याच्यामध्ये पाहत असते. मंजूच्या आता काळजाचा ठोका चुकत असतो. कारण या मशीनमध्ये जर का त्याला कळलं, की आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, तर आता काही खरं नाही. कारण ही गोष्ट तो लगेच तात्याला सांगणार आणि तात्याला कळणार, की आपण आत्तापर्यंत सगळं नाटक करत होतो. त्या दिवशी आपण रस्त्यावर उभा होतो, त्या दिवशी पण नाटक करत होतो आणि आता तर आपण तात्याच्या घरी आहे. कदाचित तात्या आपल्याला सोडणारच नाही. तात्या आपल्याला मानिनीसारखं कुठेतरी बंदिस्त करून ठेवेल, अशा कितीतरी शंका तिच्या मनामध्ये येत आहेत. आणि आता या डॉक्टरांनी तात्याला सांगितलं असतं, की मला जरा पर्सनल चेक करायचंय, त्यामुळे तुम्ही जरा बाहेर थांबा. आता तात्या बाहेर गेलेला असतो आणि आता सत्या पर्सनल चेक कसं करतोय ते मात्र अगदी पाहण्यासारखं असतं. आता सत्या मंजूला अक्षरशः जवळ घेतो आणि मिठीतच घेऊ लागतो. तेव्हा मात्र मंजूला त्याचा राग येतो आणि मंजू त्याला दूर-दूर ढकलू लागते आणि म्हणते, "डॉक्टर तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? चला बाजूला व्हा." असं म्हणून ती मंजू त्याला ढकलू लागते. तेव्हा तो म्हणतो, "तुम्हाला दिसतंय, मला माहिती आहे. तुम्हाला दिसतंय ही गोष्ट मला कळली आहे." आता मंजूचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. तिला कळते की डॉक्टरला कळलेलं आहे की आपल्याला दिसतंय ते. तेव्हा मंजू त्याला ढकलायला लागते आणि म्हणते, "हे बघा मला दिसतंय का नाही दिसतंय? हे जरी असलं तरी तुम्ही माझ्या जवळ अजिबात यायचं नाही." डॉक्टर म्हणतात, "आता मी तुमच्या जवळ तर येणारच आहे. नाहीतर मी तात्यासाहेबांना सांगणार आहे की तुम्हाला दिसतंय." तेव्हा मंजू म्हणते, "तुम्हाला कोणाला काय सांगायचं ते सांगा, पण माझ्या जवळ अजिबात यायचं नाही." आणि तेव्हाच मंजूच्या लक्षात येतं की हा सत्या तर नाहीये ना आणि तिने जोरात त्याला चिमटा काढलेला आहे. आणि जेव्हा तो ओरडायला लागतो, तेव्हा तो म्हणतो, "मंजू अहो वाघमारे तुम्ही ओळखलं का मला?" तेव्हा मंजू हसायला लागते आणि म्हणते, "सत्या अरे तू कसा आलायस? मला तर खरं विश्वासच बसला नाही की तूच आहेस म्हणून." अक्षरशः तिच्या लक्षातच आलेलं नसतं की सत्या आलेला आहे. आणि तेव्हा मात्र आता सत्याने मंजूला मिठी मारली आहे आणि आता मंजूने देखील सत्याला मिठी मारलेली आहे. मंजू अक्षरशः हसायला लागलेली आहे. त्याचा तो अवतार पाहून तिला खूप बरं वाटलंय. कारण सत्या तिच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मंजू अंध आहे. ही गोष्ट आता तात्यापर्यंत पोहोचणार नाही, यासाठी सत्याने मात्र अतोनात प्रयत्न केलेले आहेत. हे आता मंजूला चांगलंच कळलेलं आहे. आणि तेवढ्यात तात्या देखील आता आतमध्ये आलेला असतो. तात्या विचारतो, की "काय झालं? तुम्ही डोळे चेक केले का?" तेव्हा सत्या म्हणतो, "अहो, मी एकदम व्यवस्थितपणे डोळे चेक केलेले आहेत. या मुलीला आत्ता नव्हे, कधीसुद्धा काहीच दिसणार नाही. यांचे डोळे अगदी 100% गेलेले आहेत. त्यामुळं कुठलाही डॉक्टर इथलाच नव्हे, अमेरिकेचा आणला तरीसुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण त्यांची बुबुळं निकामी झालेली आहेत. त्यांच्या डोळ्यातून त्यांना काही दिसतच नाहीये." असा रिपोर्ट त्याने दिलेला आहे. तेव्हा तात्या मात्र मनातून खुश झालेला आहे. तात्या म्हणतो, "बरं झालं. म्हणजे त्या दिवशी मंजूला आपण रस्त्यात उभा केलं तेव्हा तिला काहीच दिसत नव्हतं. त्याचबरोबर आपल्याला जी शंका होती की मंजूला काहीतरी दिसत असेल आणि ती सगळं काही नाटक करत असेल, असं मात्र झालेलं नाहीये." या गोष्टीमुळे तात्या खुश झालाय. पण खरं तर सत्याने मंजूने बरोबर तात्याचा गेम वाजवलेला आहे आणि तात्याला जे काही नाटक हे दोघं करतायत ते अजिबात कळू दिलेलं नाहीये. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक